निरोगी राहायचं असेल तर आहारात फायबर्स असणं खूप महत्त्वाचं असतं. फायबर्स काय करतात तर आपल्या शरीरातील जे पचन आहे ते नीट राहण्यासाठी मदत करतात. पोट साफ होण्यासाठी किंवा बल्क तयार होण्यासाठी मदत करत असतात, की ज्यामुळे आपल्याला पोट साफ हे नीट होत असतं. आपल्या शरीरातला जो काही मळ आहे तो शरीराबाहेर पडण्यासाठी मदत होत असते. पण जसं जंक फूडचं प्रमाण जास्त असतं, कोल्ड्रिंक्सचं प्रमाण जर तुमच्या आहारात जास्त असेल, तर मात्र कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतो, अपचन व्हायला लागतं, गॅसेसचा त्रास व्हायला लागतो. तर त्यासाठी तुम्ही आहारामध्ये तुमच्या फायबर्स योग्य प्रमाणात आहेत की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. फायबर्स हे 2 प्रकारचे असतात. एक तर सोल्युबल फायबर्स असतात आणि इनसोल्युबल फायबर्स असतात, की जसं आपण बघतो की जे पाण्यात विरघळणारे असतात, की जसं आपण चिया सीड्स बघतो किंवा भेंडी आहे ज्याच्यात स्टिकीनेस असतो. तर हे फायबर एक प्रकारचं आहे, की जे आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पालेभाज्या आहेत, की ज्यातले जे फायबर्स आहेत ते इनसोल्युबल आहेत, ते पाण्यात विरघळत नाहीत. जसेच्या तसे शरीराच्या बाहेर पडत असतात, की जसं फळांचा जो चोथा आहे किंवा पालक ह्याच्यामध्ये जे आपल्याला धागे दिसतात ते सुद्धा एक प्रकारचं फायबर आहे. तसंच आजकाल पोट साफ होण्यासाठी इसबगोल ह्याचा वापर केला जात असतो. ते सुद्धा एका प्रकारचं फायबर आहे, की ज्याने पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तर ते 1 चमचा रात्री झोपताना पाण्यात भिजवून ठेवायचं आहे. ते फुलतं, जेली टाईप होतं आणि त्यानंतर त्याचं सेवन करायचं असतं. ह्याने पोट साफ व्हायला तर मदत होतच असते. पण हे सगळं करताना एखाद्या वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच योग्य प्रमाणात ते घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यापुढे तुमच्या आहारात जे नैसर्गिकरित्या अवेलेबल फायबर्स आहेत त्यांचा पहिले वापर करा आणि त्यानंतरही जर पोट साफ होत नसेल तर जरूर वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता.